हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, आज होता आपला ITI चा रिझल्ट. तर मला तर एकदम धगधग होतंय मित्रांनो, मी पास होईल का नाही होणार. मेरे को तसा धक हो रहा है. मग काय, आपला रोल नंबर टाकून चेक करू राहिलो रिझल्ट लागलाय की नाही. मला तर विश्वासच नाही मित्रांनो की मी पास होणार आहे असं. तर बघूया रिझल्ट लागल्यानंतर काय होतं आणि काय नाही. तर बघू आपण मित्रांनो, आपण पास आहे का नापास आहे. मित्रांनो, आपण बघा पास झालेलो आहे या ठिकाणी. मार्कांचं तर काय समजत नाही मला, ITI चे मार्क कसे काय राहतात. पण बघा इथं पास लिहून आलंय, बस तेवढं मला चांगलं वाटतंय. मग हीच खुश खबर आपण आई बाप्पांना सांगायला जाऊ आता. मम्मी पप्पा, मी ITI पास झालो. वा वा वा. मग नंतर मी मम्मी पप्पांचे पाया पडले, त्यांनी मला आशीर्वाद दिला. मग लगेच निघालो मी भोले बाबाचे पाय पडायला. काय मग नंदी महाराज आणि कासव महाराजचे पाय पडले, मग भोले बाबाला पाणी चढवलं. मग काय फ्रेंड्स, मला माझ्या मित्रांचा फोन येतो की आपण पास झालो, या निमित्ताने आपण कॉलेजला एक फोटो फ्रेम गिफ्ट करू. मग काय जातो मी आपल्या निलेश दादांकडे फोटो फ्रेम बनवण्यासाठी. दुसऱ्या दिवशी फ्रेम रेडी होती मित्रांनो. मग मी दादांकडे जाऊन ती फ्रेम घेऊन आलो. फ्रेम घरी घेऊन आल्यानंतर मग तिला मस्तपैकी पॅक करून घेतलं मित्रांनो. मग फटाफट तयारी करून निघतो फ्रेंड्स आपण कॉलेजला पोहोचल्यानंतर मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथं मध्ये सर्व प्रकारच्या मशीनी मोटरी ठेवलेले आहे. ऑफिसमध्ये आपले चौरे सर आणि भाऊसाहेब बसलेले होते. मग त्यांच्याशी गप्पा मारून निघालो आम्ही पेढे वाटण्यासाठी. मग काय पेढे घेऊन येतो आम्ही सचिन सरांच्या लॅबमध्ये. सोनवणे सर ज्युनियर बॅचला आमच्याबद्दल 2 शब्द सांगत होते की हे किती हुशार होते, किती कामाठी होते. जे काम सांगितलं ते सर्व काम करायचे. तेजस्वी लोक है हमारे पास. ज्या कागदासाठी 2 वर्ष वेट केले मित्रांनो, तो आज कागद आपल्याला भेटलेला आहे. त्याला मी आपल्या भाषेत ITI ची डिग्री बोलतो. मग सर्व सरांना बाहेर बोलवून फोटो देण्याचा कार्यक्रम सुरू केला आम्ही. मग काय प्रिन्सिपल सरांच्या हाताने फोटोची अनबॉक्सिंग केली. सर्वांना पाहिले फोटो. मग सर्व सरांना बी फोटो फ्रेम खूप आवडले. फोटो फ्रेम बनवण्यासाठी मी एकटा गेलेलो होतो, त्यामुळे आपल्या मित्रांनी फोटो पाहिला नव्हता. तर आत्ता फोटो पाहून सांगताय खूप छान फोटो फ्रेम बनवली म्हणे. तुम्हाला कसा वाटला फोटो फ्रेम कॉमेंटमध्ये नक्की सांगा. काय आपल्या ऑफिसमध्ये मस्तपैकी फ्रेम लावून दिली. मग त्याच्यानंतर आपला फोटोशूट चालू होता. मस्तपैकी फोटो काढल्यानंतर आम्ही थोडा रेस्ट केला, गप्पा मारल्या. मग निघालो आम्ही घरी. बाहेर हे समोरचे शाळावाले पोरं उभे होते. त्यांना म्हटलं आपल्या चॅनलला सपोर्ट करा असं सांगा. तर त्यांनी काय सांगितलं ऐका. सांग लाईक और सबस्क्राईब सांगणार तुम्ही. खतरनाक लोग वायरल है. मग काय कॉलेजला टाटा बाय बाय करून निघालो आम्ही स्टँडकडे. कॉलेज सुटल्यानंतर आम्ही नेहमी या ठिकाणी चहा प्यायला यायचो. आता म्हटलं शेवटचा चहा पिऊन जाऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या.